मित्रांनो, आयुष्यात असा एकही माणूस नाही ज्याने कधीच वाईट वेळ पाहिली नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो, प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश असतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही दिवस येतात जे तो आयुष्यभर विसरू इच्छितो. कधी आर्थिक अडचणी, कधी नोकरीतील अपयश, कधी व्यवसायातील तोटा, कधी विश्वासघात, तर कधी नात्यांमधील तुटणं. अशा काळात माणूस आधीच खूप काही सहन करत असतो. तो आतून तुटलेला असतो, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, पण अनेक वेळा त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम काही लोक करतात. असे लोक सतत तुमच्या भूतकाळाची आठवण करून देतात, तुमच्या जुन्या चुका उकरून काढतात, तुमच्या अपयशावर हसतात आणि तुम्ही कितीही पुढे गेलात, कितीही यशस्वी झालात, तरी तुम्हाला तुमचे वाईट दिवस विसरू देत नाहीत. काही लोकांना दुसऱ्यांच्या संघर्षात प्रेरणा दिसत नाही, त्यांना फक्त त्या व्यक्तीच्या चुका दिसतात. काही लोकांना तुमचं यश खटकतं, म्हणून ते सतत तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवण करून देतात, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास कमी होईल, तुम्ही स्वतःवर शंका घ्याल आणि पुन्हा मागे जाल. आणि मित्रांनो, सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अशा लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लागतो, आपण स्वतःच्या क्षमतेवर शंका घ्यायला लागतो. आपल्याला वाटू लागतं, कदाचित मी खरंच काहीच नाही, कदाचित मी पुन्हा अपयशी होईन, कदाचित माझ्या भूतकाळानेच माझं भविष्य ठरवलं आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण तुमचा भूतकाळ हा तुमची ओळख नाही, तो फक्त तुमच्या प्रवासातील एक अध्याय आहे. आणि कोणत्याही पुस्तकाची ओळख एका अध्यायावरून होत नाही, तर संपूर्ण कथेने ठरते. लक्षात ठेवा, आज तुम्ही जिथे आहात तिथपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही संघर्ष केला आहे, तुम्ही अडचणींचा सामना केला आहे, तुम्ही पडला आहात पण पुन्हा उभेही राहिला आहात, आणि हीच तुमची खरी ताकद आहे. म्हणून लोक काय बोलतात हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं हे आहे की त्यांच्या बोलण्याला तुम्ही किती महत्त्व देता, कारण दुसऱ्यांचे शब्द तुमचं आयुष्य बदलू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्यांना परवानगी देत नाही. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या आयुष्यात वाईट वेळेची जाणीव करून देणाऱ्या लोकांसोबत कसे वागावे, यासाठीचे 10 शक्तिशाली नियम, जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील, तुमची मनशांती जपतील आणि तुम्हाला भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त होऊन नवीन आत्मविश्वासाने पुढे जाण्याची ताकद देतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला ज्या उत्तराची गरज आहे ते उत्तर याच व्हिडिओमध्ये मिळू शकतं. चला तर मग सुरुवात करूया. नियम नंबर 1, भूतकाळ स्वीकारा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण कितीही प्रयत्न केला तरी बदलू शकत नाही. झालेल्या चुका, आलेलं अपयश किंवा गेलेली वाईट वेळ, या गोष्टींवर पुन्हा पुन्हा विचार करून काहीच बदलत नाही, पण त्याबद्दलचा आपला दृष्टिकोन नक्की बदलू शकतो. ज्याने स्वतःचा भूतकाळ स्वीकारला त्याला कोणीही भूतकाळाची आठवण करून दुखावू शकत नाही, कारण स्वीकारलेली जखम वेदना देत नाही, ती अनुभव बनते. नियम नंबर 2, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ नका. काही लोकांना सत्य जाणून घ्यायचं नसतं, त्यांना फक्त चर्चा करायची असते. तुम्ही कितीही समजावलं तरी ते त्यांचं मत बदलणार नाहीत, म्हणून प्रत्येकाला स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. तुमचं आयुष्य तुम्हाला माहीत आहे, तुमचा संघर्ष तुम्हाला माहीत आहे, आणि ते पुरेसं आहे. नियम नंबर 3, त्यांच्या शब्दांना शक्ती देऊ नका. लोकांच्या शब्दांमध्ये ताकद नसते, ताकद असते ती आपण त्यांना दिलेल्या महत्त्वात. जर तुम्ही एखाद्याच्या नकारात्मक बोलण्यावर विश्वास ठेवला तर ते तुमचं सत्य बनू लागतं. म्हणून इतरांचं मत आणि तुमची वास्तविकता यामध्ये फरक ओळखा.
स्वतःबद्दलचा विश्वास कधीही गमावू नका. नियम नंबर 4, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. भूतकाळाकडे सतत पाहत राहिलात तर भविष्य दिसणार नाही. जे झालं ते झालं. आता पुढे काय करायचं यावर लक्ष केंद्रित करा. कारण आयुष्य नेहमी पुढे जातं, मागे नाही. स्वतःच्या ध्येयांवर काम करा आणि प्रगतीला तुमचं उत्तर बनू द्या. नियम नंबर 5, भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. काही लोक मुद्दाम तुमच्या जुन्या जखमा उकरून काढतात, कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया पाहायची असते. ते तुम्हाला दुखावू इच्छितात आणि तुमचा आत्मविश्वास कमी करू इच्छितात. अशा वेळी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं, कारण शांत माणूस अनेकदा सर्वात मजबूत असतो. नियम नंबर 6, योग्य अंतर ठेवा. प्रत्येक नातं टिकवणं आवश्यक नसतं. जर एखादी व्यक्ती सतत तुमच्या मनशांतीवर परिणाम करत असेल तर तिच्यापासून भावनिक अंतर ठेवणं योग्य आहे. कारण मानसिक आरोग्य हे कोणत्याही नात्यापेक्षा महत्त्वाचं असतं. स्वतःची शांती जपा. नियम नंबर 7, स्वतःची किंमत लक्षात ठेवा. तुमच्या चुका, तुमचं अपयश किंवा तुमची वाईट वेळ यावर तुमची किंमत ठरत नाही. तुमची किंमत ठरते तुमच्या धैर्यावर, तुमच्या संघर्षावर आणि पुन्हा उभं राहण्याच्या क्षमतेवर. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. नियम नंबर 8, भूतकाळातून धडा घ्या, ओझं नाही. प्रत्येक चूक काहीतरी शिकवते. प्रत्येक अपयश एक धडा देतं. पण अनेक वेळा काही लोक त्या धड्याऐवजी त्याचं ओझं घेऊन जगतात. भूतकाळाला शिक्षक बनवा, कैदखाना नाही. शिका आणि पुढे जा. नियम नंबर 9, यशाने उत्तर द्या. वाद घालून लोकांचं मत बदलत नाही, पण तुमचं यश अनेकांना शांत करतं. म्हणून लोकांना काही सिद्ध करण्यात वेळ घालवू नका. स्वतःला घडवण्यात वेळ घाला. एक दिवस तुमची प्रगतीच त्यांच्या प्रत्येक टीकेचं उत्तर बनेल. नियम नंबर 10, स्वतःवर विश्वास ठेवा. जग काहीही बोलू दे, लोक काहीही म्हणू दे. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणाच्याही शब्दांनी तुम्हाला तोडता येणार नाही. कारण आत्मविश्वास हा बाहेरून मिळत नाही, तो आतून निर्माण करावा लागतो. आणि ज्याने स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं त्याला कोणताही भूतकाळ, कोणतीही टीका आणि कोणतीही व्यक्ती थांबवू शकत नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. या जगात असे अनेक लोक भेटतील जे तुमच्या वाईट दिवसांची आठवण करून देतील, तुमच्या जुन्या चुका उकरून काढतील, तुमच्या अपयशावर बोट ठेवतील आणि तुम्ही कितीही पुढे गेलात तरी तुम्हाला तुमचा भूतकाळ विसरू देणार नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा लोकांना तुमचं संपूर्ण आयुष्य दिसत नाही. त्यांना फक्त तुमचा एक अध्याय दिसतो. ते तुमच्या पडण्याकडे पाहतात, पण पुन्हा उभं राहण्यासाठी लागलेलं धैर्य पाहत नाहीत. ते तुमच्या अपयशाकडे पाहतात, पण त्या अपयशातून शिकलेले धडे पाहत नाहीत. ते तुमच्या अश्रूंना पाहतात, पण त्या अश्रूंमागचा संघर्ष पाहत नाहीत. आणि म्हणूनच त्यांच्या मतांवर तुमची किंमत ठरत नाही. मित्रांनो, हिऱ्याची किंमत काच ठरवत नाही आणि गरुडाची उंची चिमणी ठरवत नाही. तसंच तुमची किंमत ही इतरांच्या मतांवर अवलंबून नसते. तुमची किंमत ठरते तुमच्या धैर्यावर, तुमच्या मेहनतीवर, तुमच्या प्रामाणिकपणावर आणि प्रत्येक वेळी पडूनही पुन्हा उभं राहण्याच्या ताकदीवर. लक्षात ठेवा, ज्याने संघर्ष पाहिला आहे तोच खऱ्या यशाची किंमत समजू शकतो. ज्याने अंधार अनुभवला आहे तोच प्रकाशाचं महत्त्व ओळखू शकतो. आणि ज्याने वाईट वेळ अनुभवली आहे तोच मजबूत व्यक्तिमत्व घडवू शकतो. म्हणून तुमच्या भूतकाळाची लाज बाळगू नका, कारण तोच भूतकाळ तुमच्या आजच्या ताकदीचं कारण आहे. तुमच्या जखमा लपवू नका, कारण त्या जखमा
तुमच्या लढाईच्या खुणा आहेत, त्या तुमच्या पराभवाच्या नाहीत, तर तुमच्या धैर्याच्या साक्षी आहेत. कदाचित आज काही लोक तुम्हाला समजत नसतील, कदाचित आजही काही लोक तुमच्या जुन्या चुका आठवत असतील, पण त्याची काळजी करू नका, कारण वेळ सर्व काही बदलते. आज जे लोक तुमच्या भूतकाळावर हसतात, उद्या तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे मागे वळून पाहणं थांबवावं लागेल. कारण गाडी चालवताना सतत आरशात पाहिलं तर अपघात होतो. तसंच आयुष्यातही सतत भूतकाळात जगलात तर भविष्य घडवता येत नाही. म्हणून जे झालं ते स्वीकारा, त्यातून शिका आणि पुढे चला. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत. सर्वात मोठं यश अजून मिळायचं आहे. सर्वात सुंदर क्षण अजून अनुभवायचे आहेत आणि सर्वात मजबूत रूप अजून घडायचं आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि कोणाच्याही शब्दांमुळे स्वतःला कमी समजू नका. कारण तुमची कथा अजून संपलेली नाही, ती अजून लिहिली जात आहे आणि पुढचा अध्याय आजपर्यंतच्या प्रत्येक अध्यायापेक्षा अधिक सुंदर असू शकतो. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधील एक जरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या भूतकाळामुळे स्वतःला कमी समजणं थांबवलं पाहिजे, तर सर्वप्रथम या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक अशाच आणखी प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतो. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मोटिवेशन, सेल्फ रिस्पेक्ट, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग आला होता का जेव्हा लोकांनी सतत तुम्हाला तुमच्या वाईट वेळेची, तुमच्या जुन्या चुकांची किंवा तुमच्या अपयशाची आठवण करून दिली होती आणि त्या परिस्थितीत तुम्ही स्वतःला कसं सावरलं? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण तुमची गोष्ट कदाचित आज संघर्ष करत असलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी प्रेरणा ठरू शकते. आणखी एक महत्त्वाची विनंती, जर तुमच्या ओळखीत अशी एखादी व्यक्ती असेल जी आजही तिच्या भूतकाळाच्या ओझ्याखाली दबलेली आहे, जी लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःवरचा विश्वास गमावत आहे किंवा जी तिच्या जुन्या अपयशामुळे पुढे जाण्याची हिंमत करत नाही, तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण कधी कधी एक योग्य विचार, एक योग्य संदेश आणि एक योग्य व्हिडिओ एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुमचा भूतकाळ तुमची ओळख नाही, तुमच्या चुका तुमचं भविष्य ठरवत नाहीत आणि इतरांची मतं तुमची किंमत ठरवत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि आयुष्यात पुढे चालत राहा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि हसत राहा.